नमस्कार, मी समीर पांडे आपलं स्वागत करतोय। काय विशेष म्हणजे हे की 2025च्या महाराष्ट्र MPSC कॉम्बाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एक महत्त्वाची सूचना आहे। काय महत्त्वाची सूचना की जी असं म्हणू शकतो TRTI बार्टी सारथी किंवा महाज्योती हे जो उपक्रम आहे या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी BS एज्युकेशन सोबत काय करत आहे, यावेळेस विद्यार्थ्यांना ज्ञान अर्जन करण्याची संधी देत आहे। तर कोणाला दिली आहे संधी, तर BS एज्युकेशन म्हणजे बँकिंग सोल्युशन यांना ही संधी दिलेली आहे। त्याच्या अंतर्गत आकार त्यांच्या मदतीसोबत तुम्हाला नवीन असं ज्ञान संपादन करण्याचं काय तुम्हाला हे देत आहे, संधी देत आहे। संधी म्हणजे काय, तर आकार फाउंडेशन द्वारा तुम्हाला काय काय महत्त्वाचं आहे बघा। तज्ञ व MPSC यशवंत मार्गदर्शन, मेन्स कम प्री अकॅडमिक प्लॅनर, आकार पॅटर्नची नोट्स तुम्हाला उपलब्ध असेल। मूल्यमापन म्हणजे काय, मूल्यमापन टेस्ट युनिट आणि सब्जेक्ट वाईज अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट असेल। सरळ सेवा व इतर परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शन असेल आणि मोफत अभ्यासिका म्हणजे तुम्हाला लायब्ररी म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मोफत अभ्यासिका सुद्धा उपलब्ध करून देत आहे। शिवाय अभ्यास ते अधिकारी प्रमोशनल पर्सनल मेंटोरिंग सुद्धा मिळेल। म्हणजे कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन असल्यास तुम्हाला इथे मेंटर सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देत आहे आकार फाउंडेशन। कोणाच्या मदतीने, तर बँकिंग सोल्युशन यांच्या मदतीने। काय विशेष, तर बघा आपल्याकडे तज्ञ व्यक्तींद्वारा मार्गदर्शन सुद्धा केलं जाते। शिवाय इंटरव्ह्यूचे मॉक टेस्ट सुद्धा घेतले जातात। इंटरव्ह्यूचे मॉक टेस्ट तुम्हाला बघा पाहायला मिळत आहे, जो या क्षेत्रामध्ये अजूनही कार्यरत आहे आणि अग्रेसर आहे त्यांच्याद्वारे। म्हणजे काय होतं, त्यांच्या अनुभवाची साथ, त्यांच्या ज्ञानाची स्वाद तुम्हाला काय करते, तुमचं डेव्हलपमेंट करते। शिवाय टॉपर स्टॉकमध्ये काय, ते आपले अनुभव तर मांडतात, परंतु आपण 8 दिवसाची काय फ्री वर्कशॉपसुद्धा इथे आपण आयोजित करतो, जेणेकरून तुमचे कोणत्याही अभ्यासासंबंधित असलो, कोणत्या प्रकारचे डाऊट असो, ते सगळेचे सगळं या वर्कशॉपमध्ये क्लिअर केले जातात। शिवाय या संबंधात जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपलं स्वतःचं आकार ॲप आहे आणि ॲपशिवाय आपण टेलिग्राम चॅनलवर आहो, आकार UPSC MPSC या चॅनलचं नाव आहे। शिवाय मिशन कंबाईन म्हणून हे सुद्धा आपलं आकार चॅनलचं काय आहे, टेलिग्राम चॅनल आहे। तर मग या टेलिग्राम चॅनल तर आहे, शिवाय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते। म्हणजे कोणत्याही प्रकारची अपडेट असेल तर आकार फाउंडेशनच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध मिळून जाते। तर मग कसं कॉन्टॅक्ट करायचं, तर हे दूरध्वनी क्रमांक आहे। कोणते जर MPSC कंबाईन संबंधात जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हा नंबर आहे। त्याच्यानंतर जर तुम्हाला IBPS बँकिंग संबंधात जर कोणत्याही प्रकारची जर तुम्हाला विचारपूस किंवा कोणत्याही प्रकारची चौकशी करायची असेल तर हा नंबर तुम्हाला समोर प्राप्त होतो। शिवाय आकार फाउंडेशन ऑनलाईन आहे किंवा आकार फाउंडेशनचं ॲप आहे, जो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करायला 24 तास आणि 7ही दिवस तत्पर आहे। तर बघा आज काय विशेष, आज विशेष आहे वयवारी म्हटलं तर कंबाईनमध्ये विचारण्यात येणारे गणिताबद्दलचे संबंधित प्रश्न। तर त्याच्यामधला जर एक पॅटर्न म्हटला तर कंपल्सरी क्वेश्चन म्हणजे येतोच 1 मार्कासाठी तरी येतो आणि 1 मार्क म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे, याच्या हिशोबाने 1 मार्काने काय यशस्वी प्राप्ती होते असं म्हणू शकतो। तर कंपल्सरी क्वेश्चनमध्ये जर म्हटलं तर एजेस म्हणजे वयवारी, बँकिंग असो, SSC असो, रेल्वे असो, कंबाईन असो, कोणत्या प्रकारचं जर म्हटलं तर मोठं जरी असं मूल्यांकन नावाचं असं जर टेस्ट असो, कोणत्याही प्रकारची असो, मग टीचर इलिजिबिलिटी टेस्ट का नसो, त्याच्यामध्ये 1 मार्कासाठी किंवा एका गुणांसाठी हा कंपल्सरी टॉपिक विचारला जातो। काय, बेसिक इन्फॉर्मेशन शिवाय PYQ म्हणजे काय, तर याआधी आयोगाने विचारलेल्या प्रश्नाबद्दलची आपण काय करणार आहोत, थोडीशी तडजोड करणार आहोत की आपल्याला काही एक्स्ट्रा नॉलेज होते की कोणत्या शॉर्ट ट्रिकद्वारा आपल्याला हे प्राप्त होतं का। ओके, चला सुरू करू। याच्या आधी आपण काही व्हिडिओ टाकलेले आहे जो बेसिक इन्फॉर्मेशन देतो। नंबर सिस्टीम, आता बघा हा चॅप्टर कोणत्या पॉईंट्सवर येतो, तर हा चॅप्टर येतं नंबर सिस्टीम नंतर। तर नंबर सिस्टीमबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला आकार फाउंडेशनच्या YouTube या ऑनलाईन चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शिवाय नंबर सिस्टीम म्हणजे संख्या पद्धतीनंतर येतं लसावी आणि त्याच्यानंतर येतं मसावी। लसावी मसावी नंतर जर येतं तर काय, तर ते आहे आपलं
रेशो ऑफ प्रोपोर्शनला गुणोत्तर व प्रमाण, गुणोत्तर व प्रमाण हा चॅप्टर. आणि गुणोत्तर व प्रमाण नंतर जेव्हा गणिताची जर म्हटलं तर वर्बल शाब्दिक गणिताची सुरुवात होते, तर शाब्दिक गणिताची सुरुवात होत असताना सगळ्यात पहिलं जर चॅप्टर असेल तर ते आहे वय. वयमध्ये कशाचं मेन्शन आहे, तर वय या चॅप्टरमध्ये लिटरली रेशो ऑन प्रपोर्शन ऑलरेडी मेन्शन असतं. म्हणजे काय आहे, गुणोत्तर व प्रमाण याच्यामध्ये ऑलरेडी मेन्शन असतं. शिवाय कधी कधी असं पर्सेंटेज, कधी तुम्हाला पर्सेंटेजसुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं, पर्सेंटेज याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतं. कधी ॲव्हरेज नावाचं चॅप्टर इन्व्हॉल्व असतं. तर काय हे शाब्दिक गणित असल्या कारणामुळे याच्यामध्ये बेसिक कॅल्क्युलेशन सोबत अशा प्रकारची 3 मुख्यतः चॅप्टर याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणजे वय एक चॅप्टर जर आपण घेतलं तर आपले किती चॅप्टर्स कव्हर, म्हणजे किती चॅप्टर्सची आपल्याला उजळणी किंवा सराव होते, तर ते आहे रेशो ऑफ प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर व प्रमाण. पर्सेंटेजही म्हणू शकता किंवा कधी तुम्हाला ॲव्हरेज विचारला जाऊ शकतो, परंतु मुख्यतः वयांमध्ये या दोघांचा बोलबाला जास्त असतो. तर हे शाब्दिक गणित आहे. क्लिअर आहे. तर एक पॅटर्न बघू आणि याबद्दल आलेले प्रश्नसुद्धा बघू जो आयोगाने विविध क्षेत्रामध्ये विचारलेला आहे. विविध क्षेत्र म्हणजे पोलीस भरतीपासून, तलाठीपासून तर असिस्टंटपर्यंत, PSI पर्यंतचे गणित, MPSC पर्यंतचे गणित हे आपण डिटेलली बघू. समोरच्या येणाऱ्या पार्टमध्ये आपण रिझनिंगसुद्धा बघणार आहोत की कशा प्रकारे आकार फाउंडेशनद्वारा तुमचं डाऊट क्लिअरिंग सेक्शन केलं जाते. तर बघा, सुरुवात करतोय आपण पुढच्या चॅप्टरची. तर पहिला प्रकार तर काय इथे आहे बघा, वर इंग्रजी आणि खाली मराठी. म्हणजे याच्यामध्ये काय तुम्हाला भाषेचं बंधन नको का सर. कोणाकोणाचं आहे, खूप सारे सायन्स बॅकग्राऊंडची मुलं असतात ज्यांना मराठी वाचायला जरा अवजड जातं, कारण की ते पहिल्यांदा MPSC ट्राय करत असतात किंवा कंबाईनच्या परीक्षा ट्राय करत असतात. तर त्यासोबत आपल्या भाषेचं बंधन नको म्हणून इथे वर इंग्रजीमध्ये सुद्धा इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे. बघा आता कशा प्रकारे सॉल्व्ह करता येते, कोणता क्वेश्चन अप्रोच म्हणून सॉल्व्ह करते किंवा एक एक्सप्लेनेशनसुद्धा मोडमध्ये आपण करू शकतो. काय स्टेप बाय स्टेप. बघा इथे काय म्हटलेलं आहे, पोलीस भरती नांदेड 2023चा लेटेस्टचाच प्रश्न आहे, जास्त काही दूरचा नाही आहे, मागच्या वर्षीचा प्रश्न आहे. तर A आणि B चे सध्याचे वय आता 36 वर्षे आणि 16 वर्षे आहे. किती वर्षानंतर A चे वय B च्या वयाहून दुप्पट होईल. तर बघा काळमध्ये 3 टप्पे म्हणजे कोणते, तर पहिला आहे जो गेला तो आहे भूतकाळ, याला आपण म्हटलं शकतं द पास्ट. जो आता सुरू आहे तो आहे आपला वर्तमान, आणि मग त्याच्यानंतर आहे येणारा काळ जर म्हटलं भविष्यकाळ. याच्या अंतर्गत याचे काही टिप्स, याच्यामध्ये काही म्हणजे असं म्हणू शकतो सूचक याच्यामध्ये पॉईंट असतात. इथे काय म्हटलं आहे, A आणि B चे सध्याचे वय 36 आणि 16 वर्ष आहे म्हणण्याचं गोष्ट करताय, हा वर्तमानाची गोष्ट करताय. आणि किती वर्षानंतर A चे वय B च्या वयाहून दुप्पट होईल हा शब्द जर म्हटलं तर यांनी भविष्याची चिंता केलेली आहे. म्हणजे तो वर्तमान काळातून कुठे जात आहे, तो भविष्य काळामध्ये जाण्याची गोष्ट करताय. क्लिअर आहे का. स्मॉल ज्यांनी आत्ताच सुरुवात केलेली असं म्हणू शकतो, त्याला आत्ताच त्यांनी पाऊल ठेवलेल्या जमिनीवर, तर त्याच्यापासूनही आपण सुरुवात करू. तर बघा तर काय म्हटलेलं आहे, कसं करावं सर. तर बघा A चे आणि B चे सध्याचे वय 36 वर्ष आहे. किती वर्षानंतर A चे वय B च्या वयाहून दुप्पट होईल असं म्हणतात. आता बघा A चे वय किती आहे, तर A चे वय 36 वर्षे आहे. ओके, B चे वय किती आहे, ते B चे वय 16 वर्ष आहे. किती वर्षानंतर A चे वय B च्या वयाच्या दुप्पट होईल, म्हणजे B चे जे काही वय असेल त्याच्या वयाच्या दुप्पट होईल. किती वर्षानंतर, तर काहीतरी वर्ष याच्यामध्ये ॲड करावं लागेल, याच्यामध्ये काहीतरी वर्षे ॲड करावे लागेल, हो की नाही. हां, जसा A वाढेल तसा B सुद्धा तेवढ्याच वर्षाने वाढेल. B काही अमृत घेऊन आलेला नाही आहे की ओम ब्रह्मणाय नमः म्हटलं की त्यांचं वय वाढलं नाही. जेवढा A वाढेल तेवढा सुद्धा B वाढेल, जेवढा A वाढेल तेवढा सुद्धा B वाढेल. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, किती वर्षानंतर, एवढ्या वर्षानंतर A चे वय B च्या वयाच्या दुप्पट असेल. म्हणजे A चे वय कोणाच्या दुप्पट असेल, याच्या दुप्पट असेल. म्हणजे जे काही एवढ्या वर्षानंतर जो A चं वय आहे हे कोणाच्या दुप्पट असेल, B च्या दुप्पट असेल. कोणाच्या दुप्पट असेल, B च्या दुप्पट असेल असं म्हटलं जाते. तर जरा करून बघू बरं. तर 36 वर्ष जे काही आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये करतो एवढे वर्ष, माहीत नाही की एवढे वर्ष, दोन्ही याला गुणलं तर 32 वर्षे, दोन्ही याला गुणलं तर 32
आणि दोन्ही याला गुणलं तर 2 वर्षे. 2 वर्षे बघा, दोन्ही याला गुणलं तर किती झाले 32 आणि दोन्ही याला गुणलं ते किती झाले 2 वर्ष. आता या हिशोबाने जर म्हटलं वर्षाची जात वर्षापासून मायनस करावी आणि अंकाची जात अंकापासून, तर 36 मधून 32 वजा करावी. इथे ॲडिशन आहे, इथे ॲडिशन आहे, हा इथे जाऊन मायनस होतो. तर 36 मायनस 32 इथे होणार. तर इथे या 2 वर्षातून काय मायनस होणार, तो 2 वर्षातून हा 1 वर्ष मायनस होणार, हा 1 वर्ष मायनस होणार. तर सिंपलची गोष्ट जर म्हटलं तर काय वर्ष उरेल, इथे इथे काय उरेल वर्ष उरेल, तिथे उत्तर काय उरणार आहे तर 4 वर्ष. म्हणजे किती वर्षानंतर एचं वय हे बीच्या वयाच्या दुप्पट होणार तर 4 वर्षानंतर. जरा करून बघू. ए मध्ये आपण 4 वर्ष ॲड करतोय, तर ए मध्ये आपण 4 वर्ष ॲड केले तर किती झालं 40 वर्ष. आणि याच्यामध्ये सुद्धा 4 वर्ष ॲड करू, त्याच्यामध्ये 4 वर्ष ॲड करू, त्याचं वय किती होणार 20 होणार. तर बघा 4 वर्षानंतर एचं वय बीच्या वयाच्या किती होणार आहे दुप्पट होणार आहे. क्लिअर कट. ओके, हे झालं बेसिक इन्फॉर्मेशन. मॅथमॅटिकल इक्वेशन नुसार जर याला करायला गेलं तर कसं करू शकतो, तर आपले एक महत्त्वाचे व्यक्ती आहे ते एक्स आहे. एक्स आहे ते तुम्हाला सॉल्व करण्यामध्ये मदत करेल. सर समजावून सांगा. अच्छा, ज्यांना नाही समजलं असेल तर त्यांनी परत एक वेळा रिवाईज करावं आणि त्याला एक वेळा करून बघण्याचा प्रयत्न करावा. तर बघा याला दुसऱ्या मेथडनी कसं करताय, तर पहिलं मेथडचं बघा, एचे वय आताचे 36 वर्ष आहे, बीचे वय किती आहे 16 वर्ष आहे. किती वर्षानंतर एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट होणार, ते एवढ्या वर्षानंतर ए पण वाढेल, तेवढ्या वर्षानंतर ए पण वाढेल. ए हा दुप्पट होणार आहे, म्हणजे ए हा 2 असेल तर बी हा 1 असेल. याला म्हटलं जाते द रेशो अँड प्रोपोर्शन थेरम. मग त्यानंतर हा याला गुणेल, तर हा जो आहे याला गुणेल आणि मग त्यानंतर हा जो आहे याला गुणेल. याने याला गुणल्याबरोबर काय होणार, तर याने याला गुणल्याबरोबर त्याला तिरपा गुणाकार करतो म्हटलंय, तर याच्यामध्ये 36 + x तिथे तयार होतो आणि याने याला गुणा 32 + 2x होणार. किती आहे, दोन्ही याला गुणलं तर 16 × 2 = 32 आणि x होणार. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय तेच आलाय, x इथे मायनस गेलेला आहे, 32 याच्यातून मायनस आलाय, तर किती वर्षानंतर हे दुप्पट होतील, तर 4 वर्षानंतर दुप्पट होतील. इट इज अ बेसिक इन्फॉर्मेशन. आणि हा विचारण्यात आलेला आहे द पोलीस भरती 2023 अंतर्गत, पोलीस भरती नांदेड 2023 अंतर्गत. सर आपण पोलीस भरतीची तयारी तर नाही करतो, तुम्ही कशाला घेतलं. बघा बेसिक इन्फॉर्मेशन पासून, म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये अशा प्रकारची गणितं आणि खास करून एज किंवा वयवारी हे गणितं विचारले जातात, हा त्याचा प्रूफ आहे. आणि हा कंपल्सरी मोडमध्ये विचारला जातो. नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर a - b आहे. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल. काही वेळेसाठी तुम्ही पॉज करा आणि पॉज करण्यानंतर या आन्सरचं क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करावा. तर बघा ए आणि बी त्यांच्या वयातील आजचं अंतर आहे a - b, सॉरी वडील आणि मुलगा यांच्या वयातील अंतर आहे a - b. ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. आणि 10 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये आणखी कितीचं अंतर असेल, तर बघा 10 वर्षानंतर त्यांच्या वडिलांमध्ये किती अंतर असेल, बघा असेल तर एवढंच, परंतु एवढा आहे की वडील पण 10 वर्ष वाढतील आणि मुलगा पण 10 वर्ष वाढेल. नाही समजलं सर सांगा. मी आणि माझा भाऊ आमच्या दोघांमध्ये किती वर्षाचं अंतर आहे, तर 5 वर्षाचं अंतर आहे असं समजू. भविष्यामध्येही अंतर 5 वर्षाचं असणार आहे, कारण की मी पण तेवढ्याच वर्षाने वाढणार आहे जेवढा माझा भाऊ वाढतोय. परंतु त्याच्यामध्ये भर पडेल ते भविष्यात वाढणाऱ्या वर्षांची. म्हणजे हे जर आज जेवढं अंतर आहे तेवढं अंतर भविष्यात सुद्धा असेल, परंतु वडीलही 10 वर्ष वाढेल, कारण की 10 वर्षानंतर सांगितलं आहे, आणि त्याच्यात मुलगाही 10 वर्षानंतर वाढेल. म्हणजे या दोघांमध्ये किती वयांची भर पडणार आहे, तर a - b + 20 किती वर्षाची भर पडणार आहे, 20ची भर पडणार आहे. ते हे तुमचं उत्तर आहे. आणि पोलीस भरती पुणे 2016 मध्ये हा विचारण्यात आलेला आहे. बघा पोलीस भरती सुद्धा ॲडव्हान्स होत चाललेली आहे, की ज्यांनी कॉन्स्टेबल जरी फॉर्म भरला आहे परंतु त्याला अशा प्रकारच्या गणिताचा सामना करावा लागत आहे. मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. चलो आता विचारण्यात आहे चंद्रपूर तलाठी 2015. काय विचारले, अ आणि ब आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:2. सर मला गुणोत्तर नाही समजत, कारण की गुणोत्तर आधी कधी शिकलोच नाही गणिताबद्दल, तर गुणोत्तर बद्दल सांगा. गुणोत्तर काय असतं बघा, गुणोत्तर 2 संख्यांचं कंपॅरेटिव्हली शॉर्ट फॉर्म असतं. काय बोललो मी, गुणोत्तर म्हणजे 2 संख्यांचं कंपॅरेटिव्हली शॉर्ट फॉर्म असतं. एक्झाम्पल सांगतोय, आज माझं वय जर समजा 40 वर्ष आहे, समजा म्हणतोय, अंदाज लावायची गरज नाही. आज माझं वय सध्या 40 वर्ष आहे आणि एक माझा मित्र आहे, त्याचा वय जर आता मी पकडलंय
की 20 घेऊ. हां, एक माझा मित्र आहे, त्याचं वय किती आहे? 20 वर्ष आहे. 20 वर्ष. आता आमच्या दोघांचं कंपॅरिझन करतोय. आता दोघांचं कंपॅरिझनमध्ये मी 0 कापतोय आणि बे एकम बे दुने 4, म्हणजे आमच्या वयांचं गुणोत्तर म्हणजे काय? 2:1. याचा अर्थ नाही की मी 2 वर्षाचा आणि माझा मित्र 1 वर्षाचा आहे. तर गुणोत्तर आणि प्रमाणमध्ये काय दिलं आहे? दोन कंपॅरेटिव्ह जो अंक असतात, कंपॅरिझन केलं जातं. शिवाय त्याचा शॉर्ट फॉर्म केला जातो. तर शॉर्ट फॉर्म केल्याबरोबर काय होतं? त्याचं गुणोत्तर प्राप्त होतं. शिवाय या दोघांना एक कॉमन असा अंक असतो जो यांना शॉर्ट करतो. कशाने भाग दिला आहे? ते याला मी 20नी भाग दिलेला आहे. कशाने भाग दिला आहे? याला 20नी भाग दिला आहे. आणि याला कशाने भाग दिलेला आहे? याला पण 20नी भाग दिला आहे. 20नी भाग दिला तर 2 आला, 20नी भाग दिला तर 1 आला. हा जो 20 असतो ना, हा लपला असतो. हा कधी गुणोत्तरामध्ये हा शोधायचा असतो. कसं काय? तर 2:1ला कितीने गुणावं की त्यांचे ओरिजिनल आकडे येतात? तर याला 20नी गुणाने, याला 40नी. बघा, गुणोत्तर आणि प्रमाण किंवा गुणोत्तर जर म्हटलं ते हे रिअल आकडे नसतात. इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अ मेन. तर गुणोत्तराला काय म्हणू शकतो? एक शॉर्ट फॉर्म आहे. तर मग काय म्हटलेलं आहे? अ आणि ब च्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. म्हणजे अ 3 वर्षाचा आणि बी 2 वर्षाचा आहे का? नाही. हा पर्टिक्युलर आकड्यांचं गणिताचं काय? हा शॉर्ट फॉर्म आहे. तर मग कसं करावं सर? अ आणि ब त्याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होईल किती होईल? 4:3 होईल. तर आहे म्हणजे आता हा प्रेझेंटमध्ये आहे आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल म्हणताय? तर ते आहे 4:3 होईल. तर म्हणजे आजच्या वयामध्ये ॲड होणार आहे. तर बघा, अचं आजचं वय मी बघा, हे ए आहे आणि बी म्हणजे अ आणि ब आहे. हा 3x आहे तर 2x आहे. सर हा x कुठून आला? हा तो कॉमन नंबर आहे जो याचा ओरिजिनल डेटा आपल्याला देणार. तर हे गुणोत्तर आहे, म्हणजे या नंबरांनी याला भाग दिलेला आहे म्हणून इथे आलेला आहे. तर मग काय? आजचं वय यांचं गुणोत्तर आहे तर 3x आहे आणि मग त्याच्यानंतर 2x आहे. याच्यामध्ये 5 वर्षांनी, यामध्ये 5 वर्षात हाही 5 वर्ष वाढेल आणि त्याच्यानंतर हाही 5 वर्ष वाढेल. आता यांचे वयांचे गुणोत्तर होणार आहे 4:3. आता यांच्या वयाचे गुणोत्तर किती होत आहे? 4:3. तर मग त्यांनी विचारलेलं आहे तर 3 वर्षापूर्वीचे वय कोणाचे? अचे 3 वर्षापूर्वीचे वय. एक काम करू ना, आता आपण वर्तमान काढून घेऊ. वर्तमानात काढलं की आपण कुठे जाऊ शकतो? तर भूतकाळामध्ये जाऊ शकतो. तर मग 3 तिरी 9 तिरपा गुणाकार करून, तिळगुळ खाऊन, ठीक आहे, तिळगुपा म्हणजे करून, तर 9x + 15 आणि त्याच्यानंतर बघा 4 दुने 8, 8x + 4 पंचे 20. 9मधून 8 जाते तर एक्सची जात एक्समधून मायनस करावं आणि त्याच्यानंतर ते मायनस करावं. 9मधून 8 गेले तर एक्स राहिला आणि मग त्याच्यानंतर 20मधून 15 गेले तर 5 राहिले. तर एक्सची व्हॅल्यू किती? तर हा तो अंक आहे जो याच्यामध्ये दडलेला आहे. तो ओरिजिनल वर्तमानमध्ये त्याचं मूल्य किती आहे? तर 15 आणि याचं वय किती आहे? तर 10. वर्तमानामध्ये 15 आणि 10. आणि त्यांनी काय म्हटलं आहे? अचे 3 वर्षापूर्वीचं वय, अचे 3 वर्षापूर्वी, तर अचे 3 वर्षापूर्वीचे वय, आजचे वय जर 15 आहे तर 3 वर्षापूर्वीचे वय याचे किती असले पाहिजे? 12 असले पाहिजे. किती असले पाहिजे? 12 असले पाहिजे. आणि जर 3 वर्षापूर्वी याचे वय म्हटलं तर 3 वर्ष याच्यातूनही मायनस करा, तर याचं आन्सर काय राहणार आहे? 7. म्हणून म्हटलं एजेस हे शाब्दिक गणित आहे ज्याच्यामध्ये मिश्रण आहे, सरासरी, रेशो अँड प्रपोर्शन, कधी पर्सेंटेज सुद्धा विचारलं जाते. ओके, आणि कधी फ्रॅक्शन सुद्धा याच्यामध्ये विचारलं जाते. कोणाकोणाच्या अंगावर काटा येतो सर? एक्स म्हटलं की काटा येतो. काहीही काटा काढायची गरज नाही. बघा, मुलाच्या जन्माच्या वेळी अनंताचे वय, अनंताचे वय 32 वर्ष होते. 5 वर्षांनी अनंताचे वय, 5 वर्षानंतर किती होते म्हणजे काय? इथे भूतकाळ दिलेला आहे. 5 वर्षानंतर अनंताचे वय त्याच्या मुलाच्या तिप्पट होणार आहे. होईल म्हणजे काय? इथे भविष्य दिले आहे. म्हणून आजचे वय कोणते? त्यांची आजचे वय कोणते? SSP 2008 लिपिक भरती उस्मानाबाद 2015 साली विचारलेला आहे. मग काय? लॉंग कटही करू शकता, क्वेश्चन अप्रोच किंवा ऑप्शन अप्रोच वापरू शकता. ऑप्शन अप्रोचचा वापर म्हणजे काय? 5 वर्षांत तो होणार आहे ना, आजचा वय दिला आहे ना, म्हणजे आपण ऑप्शन अप्रोच जाऊ शकतो. 5 वर्षानंतर हा किती होऊ शकतो? तर 48. हा 5 वर्षानंतर काय होऊ शकतो? तर 48. आणि हा 5 वर्षानंतर किती होऊ शकतो? 16. तर बघा 16 32 48. तिथे काय दिलेलं आहे? मुलाच्या वयाच्या तिप्पट होणार आहे, तर तिप्पट झाला आहे, तर ऑप्शन अप्रोच इथेच वापरता येतं. इथे बघू बरं जरा, तर हा 5 वर्षानंतर म्हटलं तर 5 वर्षानंतर हा 42 होतो आणि हा 5 वर्षानंतर जर म्हटलं तर हा 10 होतो. हा तिप्पट झाला का? नाही, तिप्पट नाही झाला.
हा जर म्हटला तर हा किती झाला 5 वर्षानंतर, बघा 5 वर्षानंतर जर म्हटलं तर 5 वर्षानंतर हा 48 आणि हा 5 वर्षानंतर म्हटलं तर 21, तर काय झालं तिप्पट झाला का, 21 1 21, 21 2 42, 21 63 नाही झालं. आणि मग त्याच्यानंतर हे जर म्हटलं 5 5 म्हटलं तर हा 52 आणि याच्यामध्ये जर 5 म्हटलं 16 16 16 14 32 34 48 नाही. तर सिंपलची गोष्ट ऑप्शन अप्रोचचा वापर सुद्धा करून आपण काय करू शकतो, डायरेक्ट आन्सर देऊ शकतो. क्लिअर. परंतु सर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन सुद्धा सांगा की आपण 5चे 5ही करू शकतो का, की काय करू शकतो, जरा सांगा की मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशननी याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल, क्लिअर सांगा. तर बघा, मुलाच्या जन्माच्या वेळेस अनंताचे वय 32 वर्ष होते. म्हणजे मुलगा आणि अनंता, जेव्हा मुलगा 0 वर्षाचा होता, मी भूतकाळाची गोष्ट करतोय, मुलगा जेव्हा जन्माला आला, मुलगा जेव्हा जन्माला तर मुलगा 0 वर्षाचा होता आणि अनंता किती वर्षाची होती, 32 वर्ष. मुलगा 0 वर्षाचा होता, अनंताचा 32. आता 5 वर्षानंतरही सुद्धा 5 वर्षानंतर बघा, अनंताचे वय मुलाच्या वयाची गोष्ट करतोय, अनंताचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर अनंता जर मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल, मूल जर x असेल तर अनंता कितीची असेल बेटा, 3x असेल. बघा, मुलाच्या वयाच्या तिप्पट होणं म्हणजे मूल जर x वर्षाचं असेल तर भविष्यामध्ये अनंता कितीचा असेल, तर 3 वर्षाचा असेल. तर मला एक गोष्ट सांगा, जेव्हा जन्माच्या वेळेसही वय वर्ष 32 असायला पाहिजे, तर भविष्यामध्ये त्याच्यामध्ये अंतर 32चंच असायला पाहिजे. मी आधीच बोललोय काय, आता जर माझ्या आणि माझ्या भावाच्या एजेसमध्ये जर 5 वर्षाचं अंतर आहे, त्याच्यानंतर भविष्यामध्ये आम्ही दोघं 5 वर्षाच्या अंतरामध्ये राहणार आहोत. तर बघ भविष्यामध्ये हे अंतर किती आहे, तर 3x - x म्हणजे 2x. 2x म्हणजे किती आहे बेटा, 32. सॉरी. तर x ची व्हॅल्यू किती राहणार आहे, तर x ची व्हॅल्यू 16. तर भविष्यामध्ये हा 16 16 14 32 34 48चा राहणार आहे आणि मुलगा कितीचा राहणार आहे भविष्यामध्ये, 5 वर्ष. किती 5 वर्षांनी हा मुलगा किती राहणार आहे, 16चा वर्ष. आणि आता मी वर्तमानची गोष्ट करतोय, वर्तमानमधून याच्यातून जर मी 5 वर्ष मायनस केले तर वर्तमानमध्ये हा 5 45 राहणार आहे आणि वर्तमानमधून याच्यातून 5 मायनस केले तर हा किती वर्षाचा राहणार आहे, 11 वर्षाचा राहणार आहे. क्लिअर कट. तर ऑप्शन अप्रोचचाही वापर करू शकतोय किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचाही वापर करतोय. सिंपलची गोष्ट, जर भूतकाळाचा उल्लेख दिला असेल तर तुम्ही वर्तमान काळात आणा, भविष्याचा असेल तर तुम्ही वर्तमान काळातून भविष्याची चिंता करा. आणि जर दोघांमधून हा वर्तमान काळ गायब केलेला आहे, कुठे ना कुठे ते काहीतरी काही कॉमन देतील, जेणेकरून तुम्हाला काय होईल, लिंक किंवा हिंट मिळेल. क्लिअर. नेक्स्ट. बघा, यश व गणेश यांच्या वयांची सरासरी दिलेली आहे 13 वर्ष. सर आम्हाला सरासरी नाही माहीत, आम्हाला ॲव्हरेज नाही माहीत, थोडं बहुत आम्हाला इंट्रोडक्शन द्या, व्हॉट इज अ ॲव्हरेज अँड व्हॉट इज अ सरासरी म्हणजे म्हणू शकतो. तर बघा, सरासरी काय असते, सरासरी असते टोटल डिवाइड बाय नंबर ऑफ आयटम. एकूण संख्या, एकूण जे काही आहे त्यांची टोटल डिवाइड बाय नंबर ऑफ आयटम, जेवढे लोक असतील नंबर ऑफ आयटम. एक्झाम्पल जर म्हटलं, माझं वय वर्ष 40, माझ्या मित्राचं वय वर्ष 20, त्याच्यानंतर त्याचा एका मित्र होता त्याचं वय वर्ष 10, या तिघा जणांचं टोटल जर म्हटलं तर तिघा जणांचं टोटल आहे 70. आमचं ॲव्हरेज वय किती आहे, तर आम्ही नंबर ऑफ आयटम 1 2 3, तर आम्ही 3 भाग देऊ तर आम्हाला ॲव्हरेज येऊन जाणार. क्लिअर आहे का. तर सरासरी म्हणजे काय, एकूण डिवाइड बाय नंबर ऑफ आयटम म्हणजेच होतं ॲव्हरेज. मग या सूत्राला किंवा या फॉर्म्युलाला आणखी एक रूप दिलं जाऊ शकते, सरासरी गुणिला नंबर ऑफ आयटम इक्वल्स टू म्हणजे टोटल. आणि मग त्याच्यानंतरचं टोटल डिवाइड बाय नंबर, व्हॉट इज अ नंबर ऑफ आयटम, नंबर ऑफ आयटम म्हणजे टोटल डिवाइड बाय सरासरी, टोटल डिवाइड बाय सरासरी म्हणजे काय, नंबर ऑफ आयटम. याच फॉर्म्युल्याचा वापर पूर्णचे पूर्ण सरासरी सॉल्व केली जाते. ओके, चला बघू काय म्हटलं गेलेलं आहे. तर यश व गणेश यांच्या वयांची सरासरी 13 वर्ष आहे. बघा, सरासरी आधीच बोललोय, सरासरी म्हणजे काय, एकूण डिवाइड बाय नंबर ऑफ आयटम, नंबर ऑफ आयटम. आता हे लोक किती आहेत, 2 आयटम आहे, यश व गणेश. म्हणजे काय, इथे सरासरी किती आहे, 13 वर्ष. सरासरीच्या ऐवजी इथे येतं 13.
इथे यश आहे आणि प्लस प्लस गणेश आहे, ते दोघं लोक आहे, तर दोघं लोकांची सरासरी आहे 13, तर दोघं लोकांची टोटल किती होणार आहे, तर दोघे लोकांची टोटल होणार आहे 26. किती होणार, 13 गुणिला 2, हा 13 इथे आहे, तर 13 तिकडे गुणाकारात जाणार, ते किती होत आहे, तर दोघांची टोटल किती होत आहे, तर यश प्लस गणेशच्या वयांची टोटल होणार 26. किती होणार आहे, 26 होणार आहे. त्याचप्रमाणे गणेश आणि पूर्वा यांच्या वयांची सरासरी म्हणजे किती होत आहे, ते 20 वर्ष. तर बघा 20 वर्ष इथे आहे आपला गणेश बाबू, आणि मग त्याच्यानंतर इथे पूर्वा, आणि हे नंबर ऑफ आयटम 2च आहे, तर यांच्या वयांची टोटल किती होत आहे, तर 40. तर मग इथे गणेश प्लस पूर्वा यांच्या वयांची बेरीज होणार आहे 40. आणि मग त्याच्यानंतर जर पूर्वा आणि यश यांच्या वयांची बेरीजच दिलेली आहे, म्हणजे यांनी ॲव्हरेज नाही दिलेलं आहे, काय दिली आहे, डायरेक्ट बेरीज दिलेली आहे. तर पूर्वा प्लस यश यांच्या वयांची बेरीज किती दिलेली आहे, 36 दिलेली आहे. तर त्याच्यातलं कोणाचं वय विचारलेलं आहे, तर वय विचारलं आहे पूर्वाचे वय वर्ष किती असेल, तर पूर्वाचे वय किती वर्ष असेल. तर एक काम करू, या तिघा जणांना ॲड करू. यश 2 वेळा आला आहे तर 2 वेळा यश, गणेश 2 वेळा आला 2 वेळा, आणि पूर्वा पण 2 वेळा आला तर 2 वेळा पूर्वा. याच्यातून 2 कॉमन काढतोय, मग याच्यानंतर यश, मग त्याच्यानंतर गणेश, मग त्याच्यानंतर पूर्वा, असं जर म्हटलं तर या दोघांची, या तिघा जणांची टोटल करू. 6 × 12 हातचाला 1, मग हे किती झाले, तर हे झाले 2 आणि 4 6, आणि 6 आणि 4 10 असं झालं, आणि हा 2 याला भागाकारात जाणार. तर यश प्लस गणेश प्लस पूर्वा यांच्या वयांचं टोटल किती असणार आहे, तर राहणार आहे 51. किती राहणार आहे, 51. किती राहणार आहे, तर 51. किती राहणार आहे, 51 राहणार आहे. तर मग मला एक सांगा, या तिघांची बेरीज जर 51 असेल, त्याच्यातून जर मी यश आणि गणेश मायनस करेल, याच्यातून कोण मायनस करेल, यश आणि गणेश मायनस करेल, तर कोण उरेल, तर पूर्वा उरेल. तर पूर्वाचं वय विचारलेलं आहे, तर मग मी काय करतो, साधं सरळ यश आणि गणेशचं वय याच्यातून काय करून घेतो, मी मायनस करून घेतो. यश आणि गणेशचं वय याच्यातून काय करतो, मी मायनस करतो. 26 वर्ष मी याच्यातून मायनस करतो. तर काय, तर सरळ सरळ आहे, तर हा 5 आणि मग त्याच्यानंतर 3, म्हणजे काय वर्ष असलं पाहिजे, उत्तर 25 असलं पाहिजे. म्हणजे पूर्वाचं वय किती असलं पाहिजे, 25 असलं पाहिजे. क्लिअर आहे का. चला आता आपण समोर वाढू. नेक्स्ट, राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या 1/3 आहे. इथे आहे द फ्रॅक्शन. आता राहुल मोठा की त्याचे वडील, तर सिंपलची गोष्ट, त्याचे वडीलच मोठे राहणार, राहुल तर मोठा राहणार नाही. आणि राहुलचे वय त्याच्या वयाच्या 1/3 आहे, म्हणजे राहुल जर म्हणू शकतो, तर राहुल जर 1 असेल तर त्याचे वडील किती असले, त्याचे फादर किती असले पाहिजे, 3 असले पाहिजे. इट इज अ रेशो ऑन प्रोपोर्शन. राहुलचे वय त्याच्या वडिलाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. चला राहुल मिळेल तर मग आपल्याला काय मिळेल, वडील मिळेल तर काय मिळेल, मग आईचं वय. तर राहुलचे आजचे वय 13 वर्ष आहे. म्हणजे 1 म्हणजे 13, 1 म्हणजे 13, 1 ची व्हॅल्यू आहे 13, मग 13 1 13 13 26 33 39. तर फादरचं वय किती असलं पाहिजे, 39. आणि त्याच्या आईचे वय त्याच्या वडिलाच्या वयाच्या 5 वर्षांनी कमी असेल, तर त्याच्या आईचं वय याच्यापेक्षा 5 वर्षांनी कमी असेल, तर ती असेल 34ची. ती काय असेल, 34ची. तर ते काय विचारलं, तर राहुलच्या आईच्या वयाचे ओके इथे काय म्हटलेलं आहे बघा, बसल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळीच वय किती असेल. बघा आज त्याचं आईचं वय किती आहे, आज त्याचं आईचं वय 34 आहे. आज त्याच्या आईचं वय किती आहे, 34 आहे. आणि राहुल आज किती वर्षाचा आहे, तर राहुल आज किती वर्षाचा आहे आपला, 13 वर्षाचा आहे. म्हणजे 13 वर्षापूर्वी राहुलचा जन्म झाला. आणि इथे म्हटलं आहे राहुलच्या आहेत, बघा राहुलच्या आईचे वय त्याच्या जन्माच्या वेळेस किती असले पाहिजे, तर काय केलं पाहिजे, तर जन्म किती वर्षापूर्वी झाला, 13 वर्षापूर्वी. तर 13 वर्षापूर्वी जर म्हटलं तर त्याच्या आईचे वय किती होते, त्याच्या जन्माच्या वेळेस 21 वर्ष होते. त्यांनी आन्सरमध्ये मुद्दामून 34 वर्षसुद्धा टाकलं आहे. म्हणजे काय, आपण काय असतो, भानगडीमध्ये असतो, थोड्याशा घाईमध्ये असतो, परंतु इथेच घोळ होतो. प्रश्न वाचा तेव्हाच तुम्हाला आन्सर कळेल. बघा प्रश्न जीवनाचा असो की गणिताचा असो, आधी त्याला समजून घ्या, त्याच्यानंतरच उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचं गणित कधीच चुकणार नाही. नेक्स्ट बघा, अचे वय त्याच्या मुलाच्या 6 पट आहे. अचे वय त्याच्या मुलाच्या 6 पट आहे.
अचे वडील त्याच्यापेक्षा 40 वर्षांनी मोठे आहे, त्यांचं एकत्र वय, एकत्र म्हणजे कोण? अचा मुलगा आणि अचे वडील यांच्या वयांचे ॲडिशन म्हणजे टोटल किती आहे? 118 वर्ष आहे. तेव्हा अचे वय किती? कुठे? महापोर्टल कृषी सेवक 2018चा आहे. तर हा झाला हा त्याच्या मुलाच्या किती पट आहे? 6 पट आहे. हा अचा मुलगा, तर मुलगा जर x असेल तर हा किती असेल? 6 पट असेल. किती पट असेल? 6 पट असेल. आणि त्याचे वडील पेक्षा 40 वर्षांनी मोठे आहे म्हणजे अचे वडील याच्यापेक्षा 40 वर्षांनी मोठे असेल. मोठे असेल म्हणजे ॲडिशन असेल, पट वगैरे तर नाही म्हटलं आहे, एवढे असेल. आणि या तिघांची टोटल किती दिलेली आहे? 118. तर याची आणि याची बेरीज जर म्हटलं तर किती आलेली आहे? 118. एक्सची बेरीज एक्स सोबत करायची बरं, आणि नंबरची बेरीज आणि इतर आकड्यांची बेरीज इतर आकड्यांसोबत करायची. मग 6 बघा, 6x आणि 6x 12x आणि x म्हणजे तर 13x. आणि हे जर 40 म्हटलं तर हा 40च आहे, इथे 40च आहे. 118. 40 तिकडे मायनसमध्ये जाणार, 40 मायनस गेला तर 13x = याच्यातून 40 मायनस करतो, 118 मधून जर मी 40 मायनस करतो तर किती झाला? 8. आणि मग तिथे 7 4 11, 13 13 13 13 13 78. कितीने गेला हा? 13 78. एक्सची व्हॅल्यू किती झाली? एक्स झाली. एक्सची व्हॅल्यू किती झाली? 6 झाली. म्हणजे हा 6 वर्षाचा आहे बाबू, हा 6 6 36 वर्षाचा आहे. आणि मग त्याच्यानंतर हा 36 + 40. मग जर म्हटलं आपलं कोणाचं वय? अचे वय विचारलं आहे, याचंही सांगून देतो. 36 + 40 याचे बाबा किती वर्षाचे आहे? 76 वर्षाचा आहे. तर हा किती वर्षाचा आहे? हा घोडमा 36 वर्षाचा आहे. क्लिअर आहे का? चला समोर बघू. तर राम आणि सॅम यांच्या वयांची बेरीज सॅम आणि टॉम यांच्या वयांच्या बेरीजेपेक्षा 12 वर्षांनी जास्त आहे. तर टॉम हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान असेल? महापोर्टल वित्त विभाग 2019. बघा करू जसं दिलं आहे राम आणि सॅमच्या वयांची बेरीज. बघा आता इथे बेरीज ही सॅम आणि टॉमच्या वयाच्या बेरीजेपेक्षा 12 वर्षांनी जास्त आहे. जास्त असणं अधिक असणं हे अप्लिकेशन आहे द ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शनचं. काय? मायनस म्हणजे काय? वजाबाकी करणं आणि बेरीज करणं याचंच अप्लिकेशन असतं. अधिक असणं आणि जास्त असणं. जसं बोललं आहे तसं ठेवू. बघा राम आणि सॅम, हा राम आहे, यांची वयांची बेरीज म्हटलं तर यांचं राम आणि सॅम म्हणजे मला बेरीज करावं लागेल. यांची वयांची जे काही बेरीज आहे ती अधिक आहे. कोणापेक्षा अधिक आहे? सॅम आणि टॉमची जे काही बेरीज आहे, टॉमची जे काही बेरीज आहे त्याच्यापेक्षा कितीने जास्त आहे? तर 12ने जास्त आहे. तर यांची जो बेरीज आहे ना, यांची जो बेरीज आहे यांच्या बेरीजेपेक्षा कितीने जास्त आहे? तर 12ने. तर तुम्हाला कंचे भागू बेव हा नियम माहीत असला पाहिजे. कंचे भागू बेव नियम तुम्हाला द नंबर सिस्टीममध्ये पाहायला मिळतो. तर हा मायनस याला काय करेल? गुणेल, आणि हा मायनस याला सुद्धा गुणेल. म्हणजे म्हणण्याचा अर्थ समोर जाऊन अप्लिकेशन काय बनेल? तर राम प्लस सॅम, त्याच्यानंतर हा याला मायनस करेल मायनस सॅम, आणि त्याच्यानंतर हा सुद्धा याला मायनस टॉम = 12. सॅम पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल होतो आणि राम मायनस टॉम यांच्यामध्ये किती वयाचं अंतर पाहायला मिळत आहे? तर 12 वर्षाचं अंतर पाहायला मिळत आहे. तर राम टॉमपेक्षा 12 वर्षांनी मोठा असेल आणि टॉम हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान असेल? तर 12 वर्षांनी हा लहान असेल. क्लिअर आहे? काही नवीन गणित आहे जे नवीन पॅटर्नमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे. वाटतं सोपी, कधी कधी काय करतं हेच वेळेच्या कमतरतेमुळे घोळ तयार करतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तुम्हाला जर सोडवण्याची इच्छा होत असेल तर प्लीज थोडं वेळासाठी तुम्ही काय करू शकता? व्हिडिओ पॉज करू शकता आणि सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. चला, आता माझे वय माझ्या वयाच्या मुलीच्या 5 पट आहे. म्हणजे माझी मुलगी जर 1 वर्ष असेल तर मी किती वर्षाचा असेल? 5 पट. गुणोत्तराच्या रूपामध्ये. खरंच मी 5व्या वर्षामध्ये मुलगी तयार करणार हो का? काही नाही. तर बघा, माझे वय माझ्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे म्हणजे वर्तमान काळ आहे. आतापासून 6 वर्षानंतर माझ्या मुलीचे वय माझ्या वयाच्या 1/3 होईल. तर माझ्या मुलीचे वय काय आहे? तर बघा, माझे वय माझ्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. अजून लग्न नाही झालं, मुलगी तयार करण्याचा प्रयत्न करतो. तर चला, काही प्रॉब्लेम नाही. माझे वय माझ्या वयाच्या तर ती 5 पट आहे. तर म्हणजे मी 5 पट आहे. तर माझी मुलगी किती आहे? x आहे. तर बघा, मी माझ्या मुलीच्या वयाच्या 5 पट आहे. माझी मुलगी जर x वर्षाची आहे तर मी किती वर्षाचा आहे? 5 पटचा आहे.
त्याच्यानंतर किती, आतापासून 6 वर्षानंतर, आजपासून 6 वर्षानंतर म्हणजे मीही 6 वर्ष वाढेल आणि माझी मुलगीसुद्धा 6 वर्ष वाढेल. आणि मग त्यानंतर भविष्यामध्ये माझ्या मुलीचे वय माझ्या वयाच्या 1/3 असेल. 1/3. याच्यामध्ये लहान कोण हे आणि याच्यामध्ये मोठा कोण, ती मी मोठा होतो, मी 3च राहणार आणि माझी मुलगी 1ची राहणार आहे. बघा काय म्हटलेलं आहे, आतापासून 6 वर्षानंतर माझ्या मुलीचे वय माझ्या वयाच्या 1/3 राहणार आहे. जर मी 1 असेल तर ती 3 असेल, कारण की ऑब्व्हियसली याच्यामध्ये मोठा जो असेल तो मोठाच असेल, लहान जो असेल तो लहान असेल. हे तुमचं गणित पडलं. हे कोणतं गणित पडलं तर रेशो ऑफ प्रोपोर्शनमध्ये कोणतं आहे, तर याला म्हटलं जाते तिरपा गुणाकार, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. याने याला गुणू, म्हणजे 1नी याला गुणेल, ते 1नी याला गुणलं तर 5x + 6 आणि 3नी याला गुणलं तर 3x + sin 3 18. एक्समधून x मायनस करावा, तर काय केलं आहे, 3 याच्यातून 5मधून 3 गेले तर 2x आणि 18मधून 6 गेले तर 12, 18मधून 6 गेले तर 12. त्या हिशोबाने एक्सची व्हॅल्यू किती झाली, 6. एक्सची व्हॅल्यू झाली 6. म्हणजे म्हणण्याचा अर्थ मी माझ्या मुलीच्या 5 पट आहे, तर मुलगी किती असेल, तर मुलगी 6ची असेल. आणि मी त्याच्यापेक्षा 5 पटीने जर म्हटलं तर माझं वय जर म्हटलं 5x म्हटलं तर 6 × 30, माझं वय 30 असेल तर मुलीचं वय किती असलं पाहिजे, 6 वर्ष असलं पाहिजे. तर माझ्या मुलीचे वय किती आहे, तर 6 वर्ष आहे. नेक्स्ट आहे महापोर्टल वित्त विभाग 2019. 6 वर्षापूर्वी महेशचे लग्न झाले. खूपच चांगलं झालं, काहीतरी नवीन केलं विद्यार्थ्याने. ओके, 6 वर्षापूर्वी महेशचे लग्न झाले. त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वेळेसच्या वयाच्या, त्याचे सध्याचे वय त्याच्या लग्नाच्या वेळेसच्या 5/4 पट आहे. किती, 5/4 पट आहे. महेशची बहीणचे वय बघा, महेशच्या बहिणीचे वय त्याच्या लग्नाच्या वेळी 10 वर्षाने कमी असेल तर महेशच्या बहिणीचे वय किती आहे, किती आहे म्हणजे आता किती आहे. आधीच बोललोय, जर लग्नाच्या वेळेस जर 10 वर्षांनी कमी असेल तर भविष्यामध्ये त्याचं वय, तिचं वय त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी कमी असेल. परंतु ग्लिच काय, तर बघा इथे भूतकाळाचं दिलेलं आहे, पास्ट दिलेलं आहे, भूत दिलेलं आहे. किती वर्ष आधीचा भूत दिलेला आहे, 6 वर्ष आधीचा. किती वर्ष आधीचा भूत दिलेला आहे, 6 वर्ष आधी. 6 वर्ष, महेशचं लग्न किती वर्ष झाले, 6 वर्ष आधी. त्याचे आजचे वय, त्याचे आजचे वय त्याच्या भविष्याच्या, त्याच्या भूतकाळाच्या लग्नाच्या वेळेसच्या किती आहे, 5/4 पट आहे. किती आहे, आजचे वय 5/4 पट आहे. कोणाच्या, त्याच्या भूतकाळाच्या. म्हणजे म्हणण्याचा अर्थ त्याचं आजचं वय किती आहे, 5चं, आणि त्याचं भूतचं वय किती आहे, 4चं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ त्याचे आजचे वय 5x आहे आणि त्याच्या लग्नाच्या वेळेस वय किती होतं, 4x होतं. म्हणजे त्याचं आजचं वय आहे 5x, लग्नाच्या वेळेस होतं 4x, आणि लग्न किती वर्षापूर्वी झालं होतं, तर 6 वर्षापूर्वी झालं होतं. तर बघा आज आणि भूतकाळामध्ये किती वर्षाचं अंतर आहे, तर 6 वर्षाचं अंतर आहे. तर म्हणजे म्हणण्याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू किती आहे, 6. म्हणजे आज त्याचं वय किती आहे, तर 6×5 = 30, आणि लग्नाच्या वेळेस त्याचं वय किती होतं, 6×4 = 24. 24व्या वर्षी लग्न करता का रे घोड्या. ओके, तर 24व्या वर्षी त्याचं लग्न होतं. ओके, आता त्याचं काही घेणं देणं नाही. तर त्याचं वय बघा, आता काय म्हटलेलं आहे, त्याच्या महेशच्या बहिणीचं वय त्याच्या लग्नाचे 10 वर्ष होतं. म्हणजे आजही त्याच्या वयामध्ये त्याच्या बहिणीच्या वयामध्ये 10 वर्षाचा फरक आहे. तर मग महेशच्या बहिणीचे वय किती आहे, तर महेश आज 30 वर्षाचा आहे. 10 वर्षांनी कमी, तर महेशची बहीण किती वर्षाची असली पाहिजे, 20 वर्षाची असली पाहिजे. किती वर्षाची असली पाहिजे, महेशची बहीण 20 वर्षाची असली पाहिजे. क्लिअर कट आहे का, कोणी चुकूनही अशी चुकी करू नका. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सुमाची आई सुमापेक्षा 5 पट मोठी आहे. म्हणजे आई मोठीच असणार आहे ना मुलापेक्षा, मुलीपेक्षा. सुमाची आई सुमापेक्षा 5 पट मोठी आहे. 10 वर्षाने सुमाची आई तिच्यापेक्षा तिप्पट होईल, तर सुमाच्या आईचे वय आताच सांगितलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सुमाची आई सुमापेक्षा 5 पट मोठी आहे, तर मग हे सुमा आहे, सुमा एक्सची असेल तर सुमाची आई कितीची असेल, तर 5 पट असेल तर 5x आहे. 10 वर्षांनी सुमाची आई तिच्या वयाच्या तिप्पट मोठी असेल. 10 वर्ष म्हणजे आई पण 10 वर्ष वाढेल, सुमा पण 10 वर्ष वाढेल, आणि त्याच्यानंतर आई किती असेल, 3 पट मोठी असेल, तिप्पट असेल. म्हणजे सुमा जर 1 पट असेल तर आई किती असेल, 3 पट असेल. कॅल्क्युलेशन तेच आहे. ओके, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, याने याला गुणतोय तर 5x + 10, आणि याने याला गुणतोय तर 3x + 30. 5मधून एक्सची व्हॅल्यू मायनस करायची, तर 5मधून 3 गेले तर 2x, आणि 30मधून 10 गेले तर 20. एक्सची व्हॅल्यू किती आहे, तर एक्सची व्हॅल्यू 10.
एक्सची व्हॅल्यू 10. सुमा 10ची आहे तर तिची आई किती वर्षाची असली पाहिजे? 5ची असली पाहिजे, 50ची असली पाहिजे, सॉरी कितीची असली पाहिजे? 50ची असली पाहिजे. विचारलं काय तर सुमाच्या आईचे आजचे वय किती? तर सुमाच्या आईचे आजचे वय किती असले पाहिजे? 50 वर्ष असले पाहिजे. क्लिअर कट? ओके सर. नेक्स्ट बघा, 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वी वयाची बेरीज 80 वर्ष होती. म्हणजे त्यांनी भूतकाळाचा वापर केलेला आहे की भूतकाळामध्ये 4 जो बहिणी होत्या त्यांच्या वयांची बेरीज किती होती? 80 वर्ष. पण किती वर्षापूर्वी होती? 5 वर्षापूर्वी. म्हणजे 4 बहिणी 1 2 3 4 या 4 बहिणीचं वय किती होतं? 80 वर्ष होतं. किती वर्ष होतं? 80 वर्ष. किती वर्षापूर्वी होतं? 5 वर्षापूर्वी होतं. किती वर्षापूर्वी? 5 वर्षांपूर्वी यांचं वय किती होतं? 80 होतं. तर मग हे भूतकाळ आहे ना, हे काय आहे? भूतकाळ आहे. मला वर्तमान काळामध्ये आता इथून काय म्हटलंय? आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? तर बघा, हा भूतकाळ आहे तर वर्तमान 5 वर्ष आधी होतं ना, तर मग ही घोडी पण 5 वर्ष वाढेल, ही पण 5 वर्ष वाढेल, ही पण 5 वर्ष वाढेल आणि ही पण 5 वर्ष वाढेल. वर्तमानामध्ये काय राहणार आहे? वर्तमानामध्ये काय होणार आहे? 5 1 5 5 2 10 5 चौक 20. म्हणजे काय? या 80 मध्ये किती वर्ष ॲड होणार आहे? 20 वर्ष ॲड होणार आहे. वर्तमानामध्ये यांच्या वयांची बेरीज किती असली पाहिजे? 100 वर्ष. नाही समजलं गुरुजी? समजा आधी जर ही काहीतरी वय असेल, हिचं काहीतरी 5 वर्ष आधी काहीतरी वय असेल, आधी म्हटलंय ना वर्तमानामध्ये, हा 5 वर्षानंतर म्हणजे याच्यामध्ये मला 5 ॲड करावं लागेल, हिच्यामध्ये 5, याच्यामध्ये हिच्यामध्ये 5, हिच्यामध्ये 5, म्हणजे एकूण टोटलमध्ये 5 1 5 5 2 10 5 24 म्हणजे किती वयांचं भर पडेल? तर 20चं वय पडेल. म्हणजे आता वर्तमानामध्ये त्यांच्या वयांची बेरीज किती राहणार आहे? 100 वर्ष. वयांची बेरीज किती राहणार? 100 वर्ष. इथून 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती? तर काय इथून जर म्हटलं तर एक बहीण पण 15 वर्ष वाढेल, दुसरी पण 15 वाढेल, तिसरी पण 15 वाढेल, चौथी पण 15 वाढेल. म्हणजे किती वर्षाची भर पडेल? तर 15 चौक 60. तर भविष्यामध्ये याच्यामध्ये किती वयांची भर पडेल? तर 100 + 60 म्हणजे टोटल त्यांचं किती येणार आहे? तर 160. त्यांच्या वयांची बेरीज किती येणार आहे? 160. क्लिअर आहे? PSI मुख्य परीक्षा 2011. PSIच्या मुख्य परीक्षामध्ये म्हटलं, जर कंबाईन म्हटलं ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जर म्हटलं त्याच्यापैकी एक पद म्हटलं तर PSI, त्याच्यामध्ये हे आलेलं आहे मुख्य परीक्षेमध्ये 2011 मध्ये. नेक्स्ट बघा, शिरीन ही मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. आजही लहान असेल, उद्याही लहान असेल आणि भविष्यामध्ये सुद्धा ती लहानच असेल. 2 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती होत आहे म्हणते? तर 5:6 होत आहे. तर शिरीनची आजचे वय किती? ASO पूर्व परीक्षा 2012. बघा मी काय बोललो आहे, आजही त्यांच्या वयामध्ये 3 वर्षाचं अंतर असेल आणि 2 वर्षानंतर त्यांच्या वयामध्ये कितीचं अंतर असेल? 3चंच असेल. तर म्हणजे 2 वर्षानंतर म्हणजे फ्युचरची गोष्ट करतोय. फ्युचरमध्ये हा 5x असेल. कोण आहे आपला? पहिल्या आधी शिरीन आहे ना, शिरीन आहे आणि त्याच्यानंतर मारिया. तर मारिया किती असली पाहिजे? 6x असली पाहिजे. म्हणजे या दोघांमध्ये 2 वर्षानंतर, मी भविष्यातलीच गोष्ट करतोय, 2 वर्षामध्ये बघा 2 वर्षामध्ये यांच्यामध्ये अंतर किती असतं? तर 3 वर्षाचं असणार आहे. तर 6 मधून जर 5 गेले, 6 मधून 5 गेले तर x म्हणजे किती राहणार आहे बेटा? 3 राहणार आहे. x म्हणजे किती राहणार आहे? 3 राहणार आहे. म्हणजे 5 वर्षानंतर हा 3 म्हटला तर हा 18 वर्षाचा राहणार आहे, हा 18चा राहणार आहे आणि हा 15चा राहणार आहे. 3 5 15. हा कितीचा राहणार आहे? 15चा राहणार आहे. तर शिरीनचे आजचे वय किती? तर याच्यातून आजचे वय म्हणजे किती? 2 वर्षानंतरची गोष्ट केलं ना. तर 2 वर्षानंतर म्हणजे आज वर्तमान 2 वर्षानंतर म्हणजे म्हटलं तर 2 वर्षापूर्वी जावं. तो इथून 2 वर्षापूर्वी हा 12च असला पाहिजे. किती वर्ष? सॉरी 13च असला पाहिजे. आणि हा 2 वर्षापूर्वी जर म्हटला हा कितीच असला पाहिजे? 16चा असला पाहिजे. आपल्याला कोणाचा वय विचारला? शिरीनचा वय विचारला. तर शिरीन किती वर्षाचा असला पाहिजे? तर शिरीन 13 वर्षाचा आहे. कधी कधी नावाचं एवढं कन्फ्युजन असते, याला म्हणावं की हिला म्हणावं कधी कधी कळतच नाही. अनंता जर म्हटलं तर पोरालाही अनंता म्हटलं जाते, कधी कधी मुलीचं नाव अनंता, काही सांगता येत नाही. शिरीनचं समजतच नाही, शिरीन पोराचं घ्यावं का माणसाचं पोरीचं घ्यावं. नेक्स्ट, अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:1. विकास मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्षाचे होईल. म्हणजे मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्षे होईल असेल. जर आजच्या बघा, जर अजयच्या वडिलाचे वय अजयच्या वडिलाचे वय अजयपेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे, तर अजयच्या वडिलाचे वय किती?
मतलब चेन दिलेली आहे. चेन कसली दिली आहे, इथे अजय आणि विकासचं काय दिलेलं आहे, गुणोत्तर दिलेलं आहे. मग विकासचा संबंध कोणाशी जोडलेला आहे, मीनाशी जोडलेला आहे. मग मीनाचं वय निघाला तर मीनाचं वय निघालं तर कोणाचं वय मिळेल, विकासचं मिळेल. विकासचं मिळाला तर कोणाचं वय मिळेल, अजयचं मिळेल. अजय मिळालं तर कोण मिळेल, अजयचे वडील मिळेल. तर मी काय कोणावर फोकस करतो, मीनावर, कारण की मीनावर दिला तर मीना भेटेल तर विकास भेटेल. आजपर्यंत विकास सापडलेला नाही. 10-12 वर्ष 15 वर्ष होऊन गेली विकासाच्या नावावर वोट झाल्याने अजूनपर्यंत विकास सापडला नाही. आपण सापडण्याचा प्रयत्न करू. तर बघा मीना 7 वर्षांनी 85 वर्षाची होणार आहे. झाली तर नाही ना, 7 वर्षांनी होईल ना. आज पाहू ना ती किती आहे. तर 7 वर्षांनी ती 85 होईल. तर 85 मधून जर 7 मायनस करतो ती आजचं वय मिळेल तर किती आहे. आज ती किती वर्षाची आहे, तर मीना 78 वर्षाची आहे. किती वर्षाची मीना आहे, तर 78 वर्षाची मीना आहे. विकास हा मीनापेक्षा किती वर्षाने लहान आहे, तर 12 वर्षाने लहान आहे. तर विकास काय आहे, तर 12 वर्षाने लहान आहे. तर याच्यातून मी 12 मायनस करतो, तर 78 मधून जर 12 मायनस केले 66. तर विकास आज किती वर्षाचा आहे, 66 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे, तर विकास आज 66 वर्षाचा आहे. विकास किती वर्षाचा, तर विकास आज 66 वर्षाचा आहे. परंतु विकासाचं वय, अजय आणि विकासाचं वयाचं गुणोत्तर किती आहे, 3:11. 3:11 म्हणजे 11 म्हणजे किती आहे, 6. 11 म्हणजे किती आहे, 6. म्हणजे याला कितीने गुणला म्हणजे 66 आले. 11 म्हणजे 66, सॉरी. तर याला कितीने गुणला म्हणजे 6ने, तर यालाही 6ने गुण टाकू. तर अजयचं आजचं वय किती आहे, 18. अजयचं आजचं वय किती आहे, 18. अजयच्या वडिलाचे वय अजयपेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. अजय भेटला तर अजयचे वडील त्याच्याने 25ने जास्त आहे. तर मग 18 + 25 43. मग अजयच्या वडिलाचं वय किती आहे, 43 आहे. तर अजयच्या वडिलाचे आजचे वय किती असले पाहिजे, 43 वर्ष. गट ब पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सर काय जुने प्रश्न घेता. अरे या जुन्या प्रश्नावर नीव ठेवली जाते भविष्याची. काय, भविष्य हे वर्तमान आणि त्यानंतर भविष्याच्या नीवनी बनलेलं असतं. काय म्हटलं आहे, वर्तमान कोणाच्या नीववर बनतं, तर भूतकाळाच्या, आणि भविष्य वर्तमानाच्या पाठीवर बसलं असतं. तर म्हणण्याचा अर्थ सगळ्यात खालच्या याच्यावर भूतकाळ, त्याच्यावर वर्तमान काळ, त्याच्यावर भविष्यकाळ. तर जुने जे काही PYQ आले त्यांना सॉल्व करण्याचा उद्देश हाच असतो की कोणत्या प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि काय अपडेशन होऊ शकतं. नेक्स्ट बघा, स्वाती आणि प्रीती यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 16 होणार. तर प्रीतीचे आजचे वय काय, तर गट क पूर्व परीक्षा 2013 आणि गट क पूर्व परीक्षा 2019. बघा 6 वर्षानंतर ॲज इट इज प्रश्न उचललेला आहे. किती वर्षानंतर, 6 वर्षानंतर. म्हणून म्हणतोय, काय म्हणतोय की भविष्य वर्तमानाच्या पाठीवर बसला आणि वर्तमान भूतकाळाच्या पाठीवर बसलेला आहे. तर मग काय करावं, PYQचा वापर करावा. होऊ शकते पुढच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये यापैकी कोणी प्रश्न येण्याची शक्यता असेल. चला सॉल्व करू. तर स्वाती आणि प्रीती याच्या वयाची गुणोत्तर आहे. ही स्वाती आहे 3x आणि प्रीती आहे आपली, प्रीती आहे 5x. 3x आणि मग त्याच्यानंतर आहे 5x. याच्यामध्ये भविष्याचा विचार करा. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होणार आहे. तर ही 7 वर्षांनी वाढेल, ही 7 वर्षांनी वाढेल. आणि यांचा वयांचा गुणोत्तर किती राहणार आहे, 11-16. किती राहणार आहे, 11-16. किती राहणार आहे, 11-16. मग तिरपा गुणाकार करून मग 16 याला गुणेल. 16 सोबत 16 48x. 16 12 दासे, 16 12 दासे. 11 याला गुणलं तर 55x आणि याला गुणलं तर किती, 77. एक्सची जाती एक्स मधूनच मायनस करावी. इतर याच्यातून मायनस म्हणजे 77 मधून 48 टाकायचं नाही. एक्सची व्हॅल्यू एक्स मधून मायनस करावी. तर 55 मधून 48 मायनस करावे आणि 112 मधून 77 मायनस करावे. 48 याच्यातून मायनस करतो तर किती होते, 7. हा आला 7x. किती झाला हा आपला, 7x. मग त्याच्यानंतर 112 मधून 77 मायनस करतो तर हे झाले आपले, किती झाले आपले, हां 35. किती झाले आपले, 35. 7x म्हणजे 35. एक्सची व्हॅल्यू किती राहणार आहे, एक्सची व्हॅल्यू 5 राहणार आहे, 5 राहणार आहे. एक्सची व्हॅल्यू किती राहणार आहे, 5. तर एक्स म्हणजे काय आहे आपला, एक्स म्हणजे 5. तर इथे गुणाकाराचा आहे. तर 5 5 25 आणि याच्या हिशोब 5 3 15. बघा ही स्वाती आहे, ही प्रीती आहे. त्यांनी काय म्हटलं, प्रीतीचे आजचे वय किती, तर प्रीतीचे आजचे वय किती असले पाहिजे, प्रीतीचे म्हटलं ना, हां प्रीतीचे म्हटलं, प्रीतीचे आजचे वय किती असले पाहिजे, 25 असले पाहिजे. बघा त्यांनी
स्वातीचे पण वय दिलेलं आहे याच्यामध्ये 8. कोणी कोणी चुकीने हे करू शकतं. तर दुर्घटना बघा, दुर्घटना से देरी भली तर 25 वर्ष. तर ही होती आजची तोंड ओळख. तोंड ओळख म्हणजे गणिताच्या सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर आणि कंपल्सरी चॅप्टर वयवारी याची. कसा वाटला उपक्रम हां, कसा वाटला उपक्रम कमेंट्स करा. आणि जर काही नवीन तुम्हाला भर टाकायची असेल ते सुद्धा कळवा. शिवाय टेलिग्राम चॅनल आपला अवेलेबल आहेच. या प्रश्नाची तुम्हाला PDF तुम्हाला मिळून जाईल या चॅनलवर. आणि व्हॉट्सअप नंबर तर दिलेलाच आहे. सॉरी. कोणत्या प्रकारची जर तुम्हाला अपेक्षा असल्यास प्लीज कमेंट कराव्या. आवडले असल्यास लाईक करावं. आणि जर नसेल आवडल्यास प्लीज कमेंट करा की का बरं लाईक नाही झाले किंवा काय नाही आवडलं, कशाची भर करायची आहे. ओके, मी समीर पांडे आपला निरोप घेतोय. धन्यवाद.